प्रेज द लॉर्ड. जीवाचा मोबदला हा आजच्या संदेशाचा विषय किंवा आजचं शीर्षक आहे. ट्रेडिंग फॉर युअर सोल. जीवाचा मोबदला. प्रभू येशूने असं म्हटलं की मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ, किंवा मनुष्य आपल्या जीवाचा मोबदला काय देईल. जीवाचा मोबदला काय देऊ शकतो, किंवा काय आपण देत आहोत, किंवा कशाबद्दल आपण काय एक्सचेंज करत आहोत, हे आपण आजच्या एका गोष्टीतून पाहूया. उत्पत्तीचं पुस्तकाच्या 25व्या अध्यायामध्ये एसावाची ही गोष्ट आहे. आणि म्हणून तुमच्याजवळ जर शास्त्र असेल तर उत्पत्ती 25 आणि इब्री लोकास पत्र 12 हे काढून ठेवा. अब्राहम देवाचा मित्र होण्याचे आव्हान हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि ह्या संदेश मालिकेतला हा शेवटला संदेश आहे. आणि माझी खात्री आहे, माझी आशा आहे की ही मालिका अनेकांना आशीर्वादित ठरलेली असेल. आणि तुम्ही जे यूट्यूब, फेसबुक आणि इतर माध्यमातून कॉमेंट्स करत आहात, कळवत आहात की तुम्ही आशीर्वादित झालेले आहात, सर्व मान सन्मान गौरव मी त्याला देतो की ह्या माध्यमांद्वारे आम्ही तुमच्यापर्यंतही पोहोचत आहोत. देव त्याच्या वचनाने तुम्हाला आशीर्वादित करत आहे. दररोज आपण कशाला ना कशाचा मोबदला किंवा ट्रेड व्यवहार करत असतो. उदाहरणार्थ, एक बाप यशस्वी होण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी मुलांसाठी, बायको लेकरांसाठी असलेला वेळ त्याच्यामध्ये कामधंद्यात देतो. म्हणजे तो वेळ, त्या वेळेचा तो व्यवहार करतो यश मिळवण्यासाठी. आणि यश मिळतं, पण काय होतं की बायको लेकरं हे गमावतो. कारण पुरेसा वेळ न दिल्यामुळं कुटुंबामध्ये प्रेम राहत नाही. मुलांना आई बापाबद्दल, वडिलांबद्दल प्रेम, आकर्षण राहत नाही, कारण ते नेहमी बाहेर होते. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादी गोष्ट आपण गमावतो किंवा त्याग करतो. तर मग प्रश्न असा आहे की आपण प्रत्येक जण काही ना काही मिळवण्यासाठी काही ना काही गमावत आहोत. काही ना काही गोष्टीचा, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग करत आहोत. पण नक्की कशासाठी? एसावाची गोष्ट ही अशा एका माणसाची गोष्ट आहे की ज्याने आपला जीव किंवा ज्याने आपला आत्मा क्षणिक सुखासाठी, जगिक गोष्टीसाठी ट्रेड केला, मोबदला म्हणून दिला. तात्पुरतं सुख, टेम्पररी आनंद, त्याने त्यासाठी अनंतकालिक आणि देवाच्या वचनाचा धिक्कार केला, देवाचे अभिवचन तुच्छ लेखले. आणि सध्याचं जे जीवन आहे, आत्ता जे आहे, आज जे आहे, उद्याचं कोणी पाहिलं, असे जे टेंडन्सीचे लोक असतात की आज मजा करून घ्या, आज काय व्हायचं ते होईल. अशा मेंटॅलिटी, अशा मानसिकतेचे जे लोक असतात, तशा टाईपच्या मानसिकतेचा हा माणूस होता एसाव. आणि त्याने काय केलं, त्याचे परिणाम काय झाले, हे आज आपण या गोष्टीतून पाहणार आहोत. उत्पत्ती 25 आणि 27व्या वचनापासून आपण वाचूया. जेनेसिस 25:27. ते मुलं वाढून मोठे झाले. एसाव हा वनात संचार करणारा हुशार पारधी झाला किंवा शिकारी झाला, व याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे. अनेक वर्षानंतर रेबेकाला हे जुळे मुलं झाले.
इसाक आणि रेबेका यांना. आणि दोघंही वेगवेगळे होते, पण तरी दोघंही जुळे मुलं होते. किती आई वडिलांना माहित आहे की आपले मुलं किंवा मुली हे एकसारखे नसतात, आणि म्हणून आपण त्यांची एकमेकांशी तुलना करायची नसते. ते बघतो कसा हुशार आहे, ती कशी हुशार आहे, तो काय करतो, हे कधी आई बापांनी म्हणायचं नसतं. दोन्ही मुलं वेगळे असतात, जरी जुळे होते तरी. एक शिकारी झाला, बाहेरचा माणूस झाला की ज्याला घरात नाही, त्याला बाहेर जंगलात जाऊन शिकार काहीतरी साहसी थ्रिलिंग ऍक्शन, ही वॉज अ मॅन ऑफ ऍक्शन करायला हवं. आणि दुसरा जो होता याकोब, तो त्याला घरी बसून आवडायचं, तो विचार करणारा, घरात बसणारा मनुष्य असा तो झाला. म्हणजे दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या मनुष्य. वचन 28, एसाव मृगमांस आणि ते इसाक खाई, म्हणून तो त्याचा आवडता होता, आणि याकोब रेबेकाचा आवडता होता. याकोब आणि एसाव दोन मुलं झाले. एसाव बापाचा लाडका, रेबेकाचा लाडका, आणि याकोब हा आईचा लाडका. असं होतं का? एका कुटुंबामध्ये आईचा एक लाडका असतो, बापाचा एक लाडका असतो. पण ते किती भयानक असतं, ते किती चुकीचं असतं, आणि त्याचे किती भयानक परिणाम होतात, हे आजच्या या गोष्टीतून आपण पाहणार. आता इसाक त्याच्या बापाचा लाडका का होता माहिती का? तो शिकार करणार होता, जंगलात जाऊन वेगवेगळ्या प्राण्यांची, मृग मांस म्हणजे हरणाचे शिकार, आणि इसाकाला हरणाचं मटण आवडत होतं, हरणाचं मांस. आणि या वचनात सांगितलेलं आहे की 28, एसाव मृगमांसाने म्हणजे हरणाचे मांसाने, आणि इसाक खाई, म्हणून तो त्याचा आवडता होता. काहीतरी कारण होतं तो का आवडता, काहीतरी कारण असतं. तो शिकार आणून देत असं, टेस्टी हरणाचं मटण करत असत, म्हणून इसाकाला तो आवडत. आणि काय झालं बघा, एकदा याकोब वरण शिजवित असता एसाव रानातून थकून भागून आला. एक दिवशी काय झालं, हा याकोब घरी राहणारा, त्याच्या आईजवळ किचन मध्ये स्वयंपाकात मदत करणारा, घरी थांबणार होता, आणि हा नेहमी बाहेर असणार. आणि एक दिवशी तो थकून भागून आला, आणि याकोब घरी स्वयंपाक करत होता आणि वरण शिजवत होता. काय झालं बघा, तेव्हा तो याकोबाला म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्याच्यातले काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे. आता तो म्हणतो, कदाचित त्या दिवशी काही शिकार हाती लागलं नसेल, काही खायला मिळालं नसेल, म्हणून तो म्हणतो की ते जे तू केलेलं आहे, जे काही आहे ते पटकन मला दे, कारण मला खूप भूक लागलेली आहे, आणि मी खूप थकलेलो आहे, गळून गेलेलो आहे. यावरून त्याचे नाव अदोम किंवा तांबडा असे पडले. याकोब त्याला म्हणाला, पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे. याकोब ह्या संधीचा, ह्या त्याच्या वीक पॉइंटचा गैरफायदा घेतोय. आपण एखाद्याच्या वीक पॉइंटचा, कमजोरीचा गैरफायदा घेऊ नये, पण या ठिकाणी तो घेतोय. आणि तो काय म्हणतो, ठीक आहे मी देतो, पण एका अटीवर, तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क जो आहे, ज्येष्ठ कुटुंबामध्ये असल्याचा, सर्वात मोठा असल्याचा, जो जे तुला सौभाग्य, जे आशीर्वाद किंवा जे काही तुला बेनिफिट आहेत, फायदे आहेत, ते माझ्या नावावर कर, मग मी तुला हे खायला देतो. बघ आता 24व्या वचनापासून जर आपण वाचलं तर आपल्याला या दोघांचा जन्म कसा झाला ते सांगितले. जर तुम्ही वाचला नसाल तर, तिचे दिवस भरून प्रसूतिमय झाली तेव्हा पहा, तिच्या उदरात जुळी मुलं होती. पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केश वस्त्रासारखे होते. त्याचे नाव एसाव असे ठेवले. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याचा हात एसावाच्या टाच्याला लागला होता. त्याचे नाव याकोब असे ठेवले. म्हणजे पहिल्याने कोण बाहेर आला, पहिल्याने कोण जन्माला? एसाव. म्हणून हा एसाव ज्येष्ठ झाला. हा पॉइंट.
लक्षात घ्यायचा. तर याकोब त्याला म्हणतो की मी तुला हे खायला देईल, पण एका अटीवर. त्याने पाहिलं की आत्ताच आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो, आत्ताच चान्स आहे, आता हा आपल्या कंट्रोलमध्ये आलेला आहे ना. आता आपण पाहिजे ते मागू शकतो आणि पाहिजे ते त्याच्यातून घेऊ शकतो. याकोब हा धूर्त होता. सरळ भाषेत सांगायचं म्हणजे चॅप्टर होता, विचार करणार होता, दुष्ट विचार, प्लॅनिंग, स्कीमिंग. म्हणून त्याला डिसिव्हर किंवा थकवणारा असं म्हटलेलं. जेकब किंवा याकोब या शब्दाचा अर्थ फसविणारा. काय? फसविणारा. म्हणून देवाने ते नाव बदललं. त्याचं नाव काय केलं? इस्रायल. याकोब नावाचं कोणी आहे? याकोब या नावाचा अर्थ काय? फसविणारा. तर तो म्हटला की पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे, मग मी तुला हे खायला दे. आणि काय झालं बघा, वचन 32. एसाव म्हणाला, हे पहा मी मरणोन्मुख झालो आहे. तो काय म्हणतो? मला इतकी भुकेने मी व्याकुळ झालेलो आहे की आता मी मरणाला टेकलेलो आहे. मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय फायदा किंवा काय उपयोग? ज्येष्ठत्व हे किती महत्वाचं असतं, त्याचा काय फायदा आहे हे त्याने तुच्छ लेखलं. तो केअरलेस टाईपचा माणूस होता की काय व्हायचं ते खायचं प्यायचं ऐश करायचं, शिकार करायचे, मारून जे मिळत ते करा, जास्त विचार नाही करायचा, अशा टाईपचा असल्यामुळे असे म्हणून शास्त्र सांगतं की अविचार्यांना त्यांच्या दुष्कर्मामुळे पीडा भोगावी लागते. जे लोक अविचारी असतात, केअरलेस असतात, कोणतीच गोष्ट सिरियसली घेत नसतात, सगळं हसण्यावरे टिंगलवारे नेतात, त्यांना अशा प्रॉब्लेमच्या वेळेस कोणतं महत्वाचं आहे हे कधी आयुष्यात कळत नसतं. ते फक्त तात्पुरतं पाहतात, आत्ताचं, आजचं. त्यांच्यासाठी आजचं महत्वाचं आहे, उद्या किंवा पुढचं भविष्य काळ नाही. म्हणून तो म्हणतो की मी आता मरणाला टेकलेला आहे, माझ्या ज्येष्ठत्वाचा मला काय फायदा? याकोब म्हणाला, तर आत्ताच्या आत्ता माझ्याशी शपथ वाहा. तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला मोबदला दिला. सर्वात दुःखदायक खेदाचं वचन शास्त्र जर कोणतं असेल तर हे अनेक वचनांपैकी की त्याने त्याच्याशी शपथ वाहिली आणि तो ज्येष्ठत्वाचा हक्क त्याला दिला की माझं जे कुटुंबात स्थान आहे, मला जे मिळणार आहे, माझे जे फायदे आहेत ते आता मी तुझ्या नावावर करतो, तुला देतो. इथून पुढे मी ज्येष्ठ नाही राहणार, तर तू ज्येष्ठ राहणार, सगळ्याचा हक्क तुला. असं म्हणून त्याने याकोबाला मोबदला दिला. तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीचं वरण दिलं. जेव्हा त्याने शपथ वाहिली, जेव्हा त्याने ज्येष्ठत्वाचा हक्क त्याच्या नावावर, याकोबाच्या नावावर केला, त्यावेळेस त्याने त्याला जेवण वाटलं. आणि काय झालं? काय लिहिलेलं आहे? तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. तो उठला आणि चालता झाला. त्या वचनात बघा ना काय लिहिलेलं आहे. तेव्हा याकोबाने, वाचा, तो खाऊन पिऊन उठला आणि चालता झाला. केअरलेसपणे दिलं तर बरं दिलं, उठला, जेवण केला, खाल्लं, चालायला लागला. कशा टाईपचं कॅरेक्टर, कशा टाईपचं व्यक्तिमत्व, कशा टाईपचा माणूस होता हे सांग.
आणि काय लिहिलंय, ह्याप्रमाणे एसावाने आपले ज्येष्ठत्व तुच्छ लेखिले. अशा रीतीने एसावाने आपले ज्येष्ठत्व तुच्छ लेखलं. त्याचं महत्व वाटलं नाही. तात्पुरती गरज काय होती, मला जेवण पाहिजे, मला भूक लागलेली. देवाने जरी सांगितलं की ज्येष्ठांना हे आशीर्वाद मिळते, देवाचं जरी वचन तसं आहे, तरी मला त्याचं काही करायचं नाही. मला आत्ताच्या आत्ता जेवण पाहिजे, आज जे आहे ना ही माझी गरज पाहिजे. मला देव घेऊ त्याचे वचन आणि पुढचं काय होईल ते नको आहे, अशा टाईपचा विचार करणार. आणि म्हणून काय झालं, त्यांनी ज्येष्ठत्व तुच्छ लेखिले. म्हणजे त्याने ज्येष्ठत्व, ज्येष्ठपणाचा हक्क हा किती महत्वाचा असतो. ज्येष्ठपणाबरोबर कुटुंबात हिस्सा वाटा ज्येष्ठाला दुप्पट मिळत असे नियमशास्त्राप्रमाणे. इतर मुलांपेक्षा दुप्पट वाटा जो ज्येष्ठ असेल त्याला मिळत होता. नंतर त्याच्याबरोबर इतरही लाभ आणि फायदे होते की पहिल्याने ज्येष्ठाला, नंतर बाकीच्या मुलांना, नंतर त्याच्याबरोबर देवाने सांगितलेले आशीर्वाद जे आहेत ते सुद्धा प्रथम ज्येष्ठाला मिळत होते. म्हणजे भौतिक जगिक आशीर्वाद लाभ तर होतेच इस्टेट प्रॉपर्टीचे, पण आत्मिक आशीर्वाद पण होते. पण एसावाला याची काहीच किंमत वाटली नाही. आज कितीतरी लोकांना जगिक गोष्टी, आत्ताची गरज, आजची काय गरज, ह्याच्याबद्दल पडलेला आहे. त्यांना ख्रिस्तामध्ये आपण कोण आहे, देव काय करू शकतो, त्याची काय योजना आहे, तो काय करणार आहे, हे ते तुच्छ क्षुल्लक लेखतात. त्यांना काम धंदा महत्वाचा आहे. त्यांना वाटतं की बायबल स्टडी, चर्च म्हणजे टाइमपास आहे, व्यर्थ आहे, आम्हाला टाइम नाही. म्हणजे ते त्यांच्या वेळेचा मोबदला कशासाठी करतात, जगिक गोष्टींसाठी करतात. म्हणून आपला विषय जीवाचा मोबदला. आज तुम्ही तुमच्या जीवाचा मोबदला कशासाठी करता, जगिक गोष्टीसाठी की आत्मिक गोष्टीसाठी? फक्त या शरीरासाठी जे काही वर्ष या पृथ्वीवर आहे की आत्म्यासाठी जो सदा सर्वकाळ जीवन राहणार? कशाचं तुम्हाला पडलेलं आहे? शरीराचं, माझं हे दुखतं, ते दुखतं, हे नाही ते, की आत्म्याचं, की आत्म्याचा नाश नाही झाला पाहिजे, आत्म्याने आपण देवाची भक्ती केली पाहिजे, आत्मा त्याच्या अधीन केला पाहिजे, आत्मा त्याच्या रक्ताने शुद्ध झाला पाहिजे. ह्या गोष्टी ज्यांना तुच्छ वाटतात ना, त्यांना चर्च, देवाचं वचन, बायबल स्टडी, देव हे क्षुल्लक किरकोळ वाटतं. ते काही पण फालतू कारणं सांगतात आणि ते टाळतात. त्यांना महत्व वाटत नाही. आणि अशाच प्रकारचा माणूस होता एसाव. आता कोणीतरी असं म्हटलं की शाळा आणि जीवन याच्यातला फरक हा आहे की शाळेमध्ये धडा शिकवला जातो आणि नंतर त्याच्यावर परीक्षा होते. पण आयुष्यामध्ये परिस्थितीतून आपली परीक्षा होते आणि त्याच्यातून आपण धडा शिकत असतो. हा फरक शाळा आणि जीवनामध्ये आहे. आणि एसावाचा जो निर्णय होता ज्येष्ठत्वाचा हक्क क्षणात, काही मिनिटात याकोबाला देऊन टाकण्याचा, मागचा पुढचा विचार न करता, तो निर्णय असा होता क्षणिक सुखासाठी. तो खुशाल म्हणतो, ज्येष्ठत्वाचा मला काय फायदा, मला आधी जेवण पाहिजे, मला आत्ता भूक लागलेली आहे, मला हे आत्ता पाहिजे. म्हणून मागचा पुढचा विचार न करता त्याने तो हक्क देऊन टाकला. आणि त्याचा भाऊ जो होता याकोब याने नेमका त्याचा फायदा घेतला. आणि ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं की ज्या वेळेस आपण क्षुल्लक गोष्टीसाठी, जगिक गोष्टीसाठी आपल्या जीवाचा मोबदला करतो, तेव्हा सर्वात चुकीचा निर्णय आयुष्यातला घेत असतो. सगळ्यात वाईट निर्णय, सगळ्यात चुकीचा निर्णय घेत असतो. तात्पुरतं, आजच्या पुरतं पाहणं, आजच्या पुरता विचार करणं. आणि म्हणून याच्यातून एक जर महत्वाचा धडा असेल तर हा, की जर आपण तात्पुरत्या क्षणिक सुखासाठी जर जगलो
तर आत्मिक आशीर्वाद आपण कायमचे गमावू जर आपण तात्पुरत्या क्षणिक सुखासाठी जगत असलो तर आत्मिक आशीर्वाद आपण कायमचे गमावू. लिव्हिंग फॉर टेम्पररी instant gratification will rob you of your spiritual blessings. Living for the temporary instant gratification will rob you of your spiritual blessings. आणि हेच येसावाच्या बाबतीत झालं. आता ह्या गोष्टीतून, ह्या स्टोरीतून 4 महत्वाचे धडे आपल्याला शिकण्यासारखे आहेत. 4 important lessons, 4 महत्वाचे धडे. पहिला धडा हा की जर आपल्याला त्या गोष्टीचं महत्व नसलं किंवा जाणीव नसेल तर आपण मोठे आशीर्वाद गमावू शकतो. पहिला पॉइंट हा की जर आपल्याला महत्व किंवा जाणीव नसेल तर आपण मोठे आशीर्वाद गमावू शकतो. यू कॅन लूज ग्रेट ब्लेसिंग्स इफ यू डू नॉट अप्रिशिएट दॅम. यू कॅन लूज ग्रेट ब्लेसिंग्स इफ यू डोंट अप्रिशिएट दॅम. आता कोणते मोठे आशीर्वाद एसावाला मिळालेले होते आणि कोणते मोठे आशीर्वाद त्याने गमावले. एसाव हा इसाकाचा पुत्र होता आणि इसाक हा अब्राम जो देवाचा मित्र त्याचा पुत्र होता. म्हणजे देवाच्या मित्राचा नातू होता आणि तरी तो असा निघाला. असं होऊ शकतं का? घरातलं कोणीतरी असं निघतं. बाप आजोबा जरी देवाचे धार्मिक असले तरी मुलगा किंवा मुलगी कशी नसेल याची काही गॅरंटी नाही, कारण ही वंश परंपरा नाही. हा मोठा आशीर्वाद होता. तो काही विदर्भी मूर्तीपूजक घराण्यात जन्माला नव्हता इसाव. तो इसाकाचा मुलगा होता. ज्यावेळेस तो 14-15 वर्षाचा होता त्याच्यानंतर अब्रामाने त्याच्या आईला त्याला लावून दिला. म्हणजे 14-15 वर्षापर्यंत अब्राम त्याचा आजोबा त्याला देवाबद्दल सांगत असेल. त्याचा बाप इसाक त्याला देवाबद्दल सांगत असेल. म्हणजे ह्या एसावाला देवाबद्दलची माहिती लहानपणापासून होती. देवाची ओळख नव्हती असं नाही. तो वेगळ्या घराण्यात जन्माला होता असं नाही. तो धार्मिक कुटुंबात जन्मलेला होता. परंतु एसावाने हे सर्व तुच्छ लेखलं. तो म्हणतो ज्येष्ठत्वाचा मला काय लाभ? तुला पाहिजे ना ज्येष्ठत्वाचा, घेऊन टाक, पण मला ते जेवण दे. आपण मोठे आशीर्वादित असू शकतो, धार्मिक घराण्यात जन्मले असतो तरी आपल्याला त्याची किंमत नसू शकते. आणि हे एसावाच्या बाबतीत झालेलं आहे. 34 वचन बघा. 34 वचनात सांगितलंय की एसावाने याप्रमाणे तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. याप्रमाणे एसावाने आपले ज्येष्ठत्व तुच्छ लेखिले. तुच्छ लेखले. ज्येष्ठत्व, देवाचे आशीर्वाद हे तुच्छ लेखले. म्हणजे आपण चांगल्या घराण्यात, देवाच्या माणसांच्या धार्मिक घराण्यात सुद्धा जन्माला येऊ शकतो तरी आपण देवाचे आशीर्वाद तुच्छ लेखू शकतो. आपल्याला चांगली फेलोशिप, चांगलं चर्च असू शकतो तरी आपण ते तुच्छ लेखू शकतो. तरी आपण म्हणू शकतो की आम्हाला टाइम नाही, त्याला महत्व न देणं. आता 28 वचन बघा. 28 वचनात एक महत्वाचा पॉइंट आहे की एसाव मुरुगमांस आणि ते इसाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता आणि याकोब रेबेकाचा आवडता होता. ज्यावेळेस आई आणि वडील मुलांमध्ये असा भेदभाव करतात आणि निवडतात की हा माझा लाडका आहे, ही माझी लाडकी आहे, तर त्यावेळेस त्या लेकरांच्या मनामध्ये लहानपणापासून आपण द्वेष भावना निर्माण करतो की मी त्यांना आवडत नाहीये, मी तिला आवडतो, मी त्यांना आवडत नाही, म्हणजे त्यांना मी नको आहे. मग मुलीला पण वाटतं की मला ते, मी त्यांना आवडत नाहीये म्हणून ते राग चिडचिड करतात, मी नको आहे. आणि ही भावना लहानपणापासून होत जाते.
आणि जे आवडते असतात त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये द्वेष भावना निर्माण होते, आणि ते जसे जसं मोठं होत जातं तसं तसं हे वाढत जात असतं. किती जणांना समजतं? इकडं तिकडं पाहू नका, इकडं लक्ष द्या. मेन पॉइंट आला की कोणीतरी इकडं तिकडं मुद्दाम पाहतात, मला माहित आहे. भेदभाव मुलांमध्ये हा खूप हुशार आहे, पण याचं डोकंच चालत नाही. ही खूप चांगली सुंदर आहे, ही हुशार आहे, पण ती माझं ऐकतच नाही. असं दुसऱ्यांच्या समोर घडी घडी सांगणं, असं त्यांना लेकरांना हिणवणं, है ना, किंवा एकाचा लाड करायचा, दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही. याचे गंभीर परिणाम काय झाले ही स्टोरी पुढे वाचा, तुम्हाला कळत की कसे दोन भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले. आणि आजही कसं होत आहे. आज तुम्ही पाहत असाल टीव्हीवर आणि पेपरला आणि सर्वत्र की कशा रीतीने ह्या द्वेष भावना कुटुंबात निर्माण झाल्यानंतर खून पडतात. आणि याला जबाबदार कोण असतं? शेजारचे नाही, आईबाप. लहानपणापासून आईबापाने मुलांना दाखवलं असतं की तू मला आवडत नाही, ही आवडते, है ना, तू मला आवडत नाही, हा आवडतो. आणि हे मनात राहून जातं की मी त्यांना आवडत नाही, मी पप्पांना नाही आवडत, मी मम्मीला नाही आवडत. आणि मग जे आवडतात त्यांच्या याच्यामध्ये एकमेकांचा राग. तर आणि पुढे आपण वाचतो 27वा अध्याय जर वाचलं तर आपण पाहतो की कालांतराने एसाव याकोबाचा जीव घ्यायला निघाला. तुम्ही वाचले असेल ती गोष्ट, नसेल तर वाचा. आणि नंतर याकोब, ज्यावेळेस याकोबाचं लग्न झालं आणि त्याला मुलं झाले, त्याने पण आपल्या बापासारखंच केलं. त्याचा पण लाडका कोण होता? योसेफ. आणि योसेफ हा सगळ्यात धाकटा आणि लाडका असल्यामुळे काय झालं, बाकीच्या भावांना त्या योसेफाबद्दल द्वेष निर्माण झाला की अरे आपण बापाला आवडत नाही, हा आवडतो. म्हणून त्यांनी त्याला घेतलं, खड्ड्यात टाकलं, मारून टाकायचा प्रयत्न केला, शेवटी मिसर देशात विकून टाकलं. हे सगळं स्टोरी, हे सगळं कशामुळे घडलं? याकोबाच्या एका चुकीमुळे घडलं की दुसऱ्यांच्या देशात एकाच मुलाचा जास्त लाड करत होता. मुद्दाम त्यांना हिणवल्यासारखे, घे बघ हा माझा लाडका आहे, त्याच्यासाठी नवीन सगा, त्याच्यासाठी हे, त्याच्यासाठी ते. आणि त्याला वाटलं की मी फार चांगलं करतो, कारण त्याची आई राहेल ही मरण पावली आणि सर्वात धक्का होता. आज आई बापांना असं वाटतं की आपण फार चांगलं, याच्यात काही चुकीचं नाही, पण चुकीचं आहे. शास्त्र शिकवतं की ते चुकीचं आहे. मुलांमध्ये एकाचा जास्त लाड करणं, दुसऱ्यांना नावं ठेवणं, त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या आणि तुमच्यामध्ये मतभेद आणि वैमनस्य निर्माण होईल आणि एक दिवशी त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. 27व्या अध्यायात तेच झालं. पण देवाने हस्तक्षेप केला म्हणून याकोब वाचला. आणि आईबापाचं मुलं शिकतात म्हणून याकोबाने पण तेच केलं. एसाव योसेफ त्याचा लाडका झाला. लहानपणापासून जर लेकरं पाहता की आई कशी बोलते, कशी वागते, बाप कसा बोलतो, कसा वागतो, तेच पाहून कॉपी करून ते पण मोठे झाल्यावर ते त्यांच्या मुलांशी तसंच वागतात. आणि ती स्टोरी त्या फॅमिलीत, त्या घराण्यात रिपीट होते. आणि मग लोक काय म्हणतात, जाऊ दे, त्याचा बाप आहे तसाच होता, तिची आई पण तशीच होती म्हणतात ना. म्हणजे पोराची किंमत कोणावर केली जाते? त्याच्यावर कळतं की त्याचा बाप कसा होता, आई कशी होती. म्हणजे पिढ्याला, म्हणजे हे तुमच्या पुरतच नाही, या आयुष्यापुरतच नाही, तर पुढच्या पिढीला तुम्ही हा संसर्ग रोग जसं काय लावून देता. ते तुमच्या रक्तात, तुमच्या घराण्यात पुढे चालू राहतं. हे या स्टोरीत शिकवलेलं आहे. म्हणून हे लपवणं छपवण्याची गोष्ट नाही, नुसतं चर्चमध्ये दाखवण्याची गोष्ट नाही की आमच्या घरात सगळं चांगलं प्रयोजन व्हावं. हे कबूल करण्याची गोष्ट आहे की हा, हे आम्हीच करत आलो, प्रभू माझी क्षमा कर, असं म्हणण्याची गोष्ट आहे. नाही तर ते तुमच्या रक्तात पुढं चालू राहील. तुमच्या मुली, तुमचे मुलं तेच करतील. तर पहिला धडा हा
की जाणीव किंवा महत्व जर नसलं तर आपण मोठे आशीर्वाद गमावू शकतो, जसे एसावाने गमावले. आता हे भेदभाव जे ह्या दोघांबद्दल त्यांच्या आई वडिलांनी केला, पॅरेंट्स किंवा पालकांसाठी 2 धडे आहेत. 2 इम्पॉर्टंट लेसन्स फॉर पॅरेंट्स. पहिला धडा हा की आपल्या पापाचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर किंवा मुलाबाळांवर होत असतो. जर आपण ते पाप कबूल केलं नाही, जर दुर्लक्ष केलं, टाळाटाळ केली, त्याला काय होतं तर त्याचा गंभीर परिणाम पुढच्या पिढीवर होत असतो. हा पहिला धडा जर कोणी लिहून घेत असेल तर. Our sin affects our children and we need to deal with that sin, not excuse it. आपल्या पापाचा परिणाम आपल्या मुलांवर होत असतो, म्हणून ते पाप कबूल केला पाहिजे, लपून छपून नाही ठेवलं पाहिजे, वेळीच त्याचा इलाज केला पाहिजे. दुसरा धडा हा की आपण जर देवाची आज्ञा पाळणारे नसो किंवा आपण जर एसावासारखा असो तर आपण आपल्या कुटुंबाला किंवा आई वडिलांना दोष नाही दिला पाहिजे की तुम्हाला माहित नाही आमची फॅमिलीच तशी होती, आमचे वडील किंवा आमचं घरानंच तसं होतं. बरेच वेळेस असं होतं की ते म्हणतात, ते काय म्हणतात की आमच्या फॅमिलीतच, आमच्या कुटुंबाचं आम्हाला लहानपणचं चांगलं वातावरण मिळालं नाही, आमच्या घरातलं वातावरण बेकार होतं. किती जणांनी ऐकलेलं आहे, म्हणून मी अशी आहे, म्हणून मी असा आहे. पण आपण आपल्या आई वडिलांना, आपल्या पिढीला दोष देऊन चालणार नाही. जरी तसं होतं, पण देवाने जर संधी दिली, देवाचं सत्य जर आपल्याला कळलं की तो क्षमा करणार आहे, आपण जर त्याच्याकडे वळलो तर तो आपल्याला आशीर्वादित करेल, तर आपण त्याच्याकडे वळायला पाहिजे, क्षमा मागायला पाहिजे. आपण म्हणत नाही बसायचं नाही पण आमच्या आईवडील तसे होते, नाही पण आमचं घरानं तसं होतं म्हणून मी असं आहे. ते होते ठीक आहे, पण आता काय, आता तुम्ही पश्चाताप करून त्याच्याकडे वळू शकता. म्हणून घराण्याला दोष देऊन चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे 2 धडे आहेत. आपले आई वडील जरी परिपूर्ण नव्हते, आणि कोणाचे आई वडील परिपूर्ण नसतात नाही का, आपण नाही, आपले आई वडील जरी परिपूर्ण नव्हते तरी जर आपण देवाला आणि देवाच्या आशीर्वादाला तुच्छ लेखलं तर देव आपल्याला जबाबदार ठरतो. तो म्हणत नाही की जाऊ दे, तुझ्या घरानं तसं होतं ना, मग जाऊ दे, आता चालतं, तू काही केलं तरी चालतं, मी तुला क्षमा करतो. तसं नाही आहे. आपण कोणता निर्णय घेतो, आपण देवाच्या गोष्टी तुच्छ लेखतो का स्वीकारतो, देवाला आणि त्याच्या वचनाला किंमत देतो का, महत्व देतो का, याच्यावर आपलं. आपण दोष दुसऱ्यावर ढकलायचं नाही, घराण्यावर ढकलायचं नाही. प्रेज द लॉर्ड. तर पहिला धडा काय की जाणीव नसली, महत्व नसतं तर आपण मोठे आशीर्वाद गमावू शकतो. दुसरा धडा हा की छोट्या निर्णयाचे किंवा निवडींचे सुद्धा गंभीर परिणाम होत असतात. स्मॉल चॉइसेस कॅन हॅव ड्रास्टिक कॉन्सिक्वेन्सेस. स्मॉल चॉइसेस कॅन हॅव ड्रास्टिक कॉन्सिक्वेन्सेस. छोट्या निवडींचे किंवा निर्णयांचे सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकतात. एसावाचा जो निर्णय होता, ताबडतोब मला ते केलेले ते ताबडतोब दे, नाही तर मी मरून जाईल, हा मागचा पुढचा विचार न करता घेतलेला निर्णय होता. तो काय मागतोय, तो ज्येष्ठत्वाचा हक्क मागतोय. एक टाइम नाही जेवण केलं तर खरंच मरून जाणार होता का तो? नाही. तो काय मागतोय ते किती महत्वाचं आहे याचा विचार नाही केला. नाही, मी नाही जेवण केलं तर मी मरून जाईल, तू लगेच मला वाढ. म्हणजे त्याने तात्पुरता, किती लोक असे असतात, असे आहेत की जे तात्पुरते क्षणिक इमोशनल निर्णय घेतात, मागचा पुढचा काही विचार करत नाहीत की याचा परिणाम काय होईल. त्यांना फक्त तात्पुरतं आत्ताच पडलेलं असतं.
आत्ता आपला फायदा आहे ना, आत्ता मिळतंय ना, मग खोटं तर खोटं करून घ्या. नंतर आपण देवाला क्षमा मागू, नाहीतर तो क्षमा करणारा देव आहे, नाही का? मग ते कोर्ट केस असो, शेतेवाडीचा असो, काही असो, आपण काय तात्पुरता निर्णय घेतो, इमिजिएट इम्पल्सिव्ह डिसिजन. आणि येसावाने असा तात्पुरता निर्णय घेतला, अविचारीपणाचा किंवा बिंडोकपणाचा निर्णय, मागचा पुढचा विचार न करता फक्त तात्पुरता काय पाहिजे, जेवण. मग ज्येष्ठाचा हक्क काय फायदा, तो म्हटला घेऊन टाक तुला. म्हणून त्याने ज्येष्ठत्वाचा, त्याने छोट्या निवड किंवा हा छोटासा किरकोळ निर्णय होता की जेवायला वाढ, पण त्याने तो विचारपूर्वक निर्णय घेतला नाही आणि त्याचा गंभीर परिणाम झाला. त्याने आत्मिक गोष्टी तुच्छ लेखिल्या. हिब्री लोकास पत्राचा 12वा अध्याय, हिब्री लोकास पत्र त्याचा 12वा अध्याय आणि याचं 16 वचन बघा. या ठिकाणी येसावाबद्दल एक कॉमेंट्री आहे. 15 आणि 16 एकत्र आहेत मराठीमध्ये आणि ते बरं आहे. हिब्री 12, 15 आणि 16. देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये, कोणी कडूपणाच्या मुळाने अंकुरित होऊन उपद्रव देऊ नये. म्हणजे कोणाच्या मध्ये कुटुंबाबद्दल, एकमेकाबद्दल कडूपणा, कटुपणा हे असो, दुसऱ्यांना त्रास देऊ नये, उपद्रव देऊ नये. कडूपणाच्या मुळाने, कडूपणाचं हे मूळ असतं. जसं मूळ वाढून झाड होतं है ना, तसं मनात ठेवलं, द्वेष केला एखाद्याचा, तर काय होतं की तो द्वेष, ते कपट वाढत वाढत जातं. आणि म्हणून लिहिलं की ते उपद्रव देऊ नये व त्यामुळे पुष्कळांना विटाळ होईल तो होऊ नये. त्याच्यामुळे दुसऱ्यांना विटाळ होते, दुसऱ्यांना लागण होते. आलं लक्षात की मी तिच्याशी बोलत नाही, मी यांच्याशी बोलत नाही. मग एका वेदीवर जर आपण येतो, एका चर्चला जर येतो, एका कुटुंबात जर राहतो आणि तरी जर आपण एकत्र भक्ती करतो, होली कम्युनियन घेतो, तर ते घेणं चुकीचं आहे. कारण जर आपण परमेश्वराला अर्पण देतो ते त्याला मान्य नाहीये. कारण तो म्हणतो की जर तुझ्या मनात कोणाबद्दल काही असेल, म्हणजे कोणाच्याही बद्दल काहीच नाही पाहिजे. आणि सगळ्यात अवघड काय असतं माहिती का, घरातल्या किंवा जवळच्याच लोकांबद्दल, व्यक्तीबद्दल आपल्या मनात असतं, बाहेरच्यांचं नाही. आपण दाखवू शकतो की नाही आमचं काही नाहीये, आमचं सगळं चांगलं आहे, पण देवाला माहित असतं. म्हणून अनेक जण दशांश अर्पणे देतात, उपास प्रार्थना करतात, पण ते देवाला मान्य होत नाही. त्याचं कारण हे की कडूपणाचं मूळ हे अंकुरित जातं, वाढत वाढत जातं आणि दुसऱ्यांना उपद्रव होतो. मग तीच फॅमिली चर्चमध्ये आली की चर्चला प्रॉब्लेम, तीच फॅमिली कामावर गेली की तोच स्वभाव तिथं नव्हतो, लोक. म्हणून काय वचन आहे, 15 वचन बघा, हिब्री लोकास पत्र 12 आणि 15. हे पाठ करण्यासारखे वचन आहेत, मोठ्या माणसाने, लहान मुलाने नाही. देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये, कोणी कडूपणाच्या मुळाने अंकुरित होऊन उपद्रव देऊ नये व त्यामुळे पुष्कळांना विटाळ होईल तो होऊ नये. पुष्कळांना विटाळ होऊ शकतो का? हो. मन कलुषित होता, होईच होता. आणि म्हणून पॉवरलेस चर्च होतो. देवाचा आत्मा पाहिजे तसा मंडळीमध्ये कार्य करू शकत नाहीये. काही जण आशीर्वादित असतात, काही जण वर्षानुवर्ष तसेच बसतात. त्यांचं जीवन, त्यांची परिस्थिती कधी सुधारत नाही. त्यांच्या घरातले कधी देवाकडे वळत नाही, मुलं किंवा मुली. का? हे कारण कडूपणाचं मूळ. कडूपणा किती महत्वाचा आहे बघा देवाच्या. आणि आपण म्हणतो जाऊ द्या, है ना. हे सैतानाची ट्रिक असते. महत्वाचं आलं की म्हणायचं जाऊ द्या, काय तुम्ही घडी घडी ते जाऊ द्या म्हणून काय करायचं, ते तसंच राहू द्यायचं आणि ते मग ते वाढू द्यायचं, वाढू द्यायचं, वाढू द्यायचं, है ना. म्हणून जाऊ द्या म्हणणाऱ्या लोकांचा मला राग आहे. याचं कारण हे, कोणती गोष्ट सिरियसली सांगितली की जाऊ द्या असं म्हटलं की मी मुद्दाम नोंद घेत असतो, मुद्दाम त्या गोष्टीवर मी फोकस करत असतो की नाही. ते एक दिवशी तुमचा वीक पॉइंट ठरल, तिथं सैतान तुम्हाला अडवून ठेवील तुमच्या आयुष्यात आणि तुम्ही आम्हाला एक दिवशी अडकवणार. म्हणून मी तरी जाऊ देणार नाही.
तडजोडीचा आत्मा, त्याला काय होतं? कॉम्प्रोमाइज. इस्रायलाने तेच तर केलं, म्हणून तो वेळोवेळी पराभूत झाला. शत्रूची नका आंतरजातीय करू इंटरकास्ट लग्नाची, नका बिझनेस संबंध जोडू, त्यांच्याशी बिझनेस संबंध जोडले. त्याला काय होतं? आपण बिझनेस करतो, आपण काय काय चर्चा नाही. बिझनेसचे संबंध चुकीच्या लोकांशी सुद्धा नडतात, हे तुम्हाला सांगतो. ज्याच्याशी इंटरॅक्शन येतं, मग ते सोयरी संबंध असो, बिझनेसचे संबंध असो, तिथं अडखळण येणारच, येतच. देवाने उभेच सांगितलं नाही त्यांच्याशी संबंध ठेवू नका. आपण काय देवापेक्षा स्वतःला शहाणं समजतो? देवाने सांगितलं तरी म्हणायचं नाही, पण त्याला काय होतं? काही चाललेलं नाही. कशा प्रकारचा विश्वास जीव? पुढं काय म्हटलेलं आहे बघा, वचन 16. किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले, त्या एसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे असो नये. ऐहिक बुद्धीचे म्हणजे काय? ह्या जगापुरते, कामधंद्यापुरते, पैशापुरते विचार करणारे. पुढं काही हो, फायदा होतो ना, खोटे सर्टिफिकेट लावा, खोटं बोला, नोकऱ्या घ्या. कोण बघतंय? फायदा होतो ना. ऐहिक बुद्धीचे परमेश्वर नोंद ठेवतो. जरी कोणाला माहीत नसते, त्याला माहीत आहे कोण तिथं खोटं बोलून कोण इथपर्यंत कसं आलेलं आहे. त्याचा हिशोब एक दिवशी तो मागणार आहे. त्याच्या न्यायासनासमोर उभं राहायचंय. गंमत नाही की ब्रदरला काय माहित आम्ही, अरे ब्रदरला नसेल माहित, पण देवाला माहित आहे ना. ब्रदरला काय माहिती आम्ही घरात कसं वागतो. चर्चला तो येतो ना. अरे चर्चला येतो म्हणजे काय मेहरबानी आहे का? चर्चला येतो म्हणजे आपण एक आत्म्याने जर भक्ती करतो, चर्चला येतो, मग मी असं म्हणेल की येऊन फायदा काय? जर तेच प्रॉब्लेम, तेच रडगाणं, तेच सिच्युएशन आहे, तर काय फायदा झाला? काय मिळवलं? काय का नाही मिळालं? कुठंतरी काहीतरी चुकलेलं आहे. म्हणून या ठिकाणी एसावाचा उल्लेख केलेला आहे की कोणी जार करणे असू नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले. एका जेवणासाठी? एवढा मोठा आयुष्याचा निर्णय एका जेवणासाठी? नाही, ते म्हणतात पोटासाठी खोटं बोलावं. म्हणजे काय? ज्या देवाने जग आणि पोट निर्माण केलं, तो गरजा पुरवू शकत नाही? तुमची काळजी घेण्यास समर्थ नाही? खोटं बोललं तरच होतं. असा त्याचा अर्थ आहे की देवा, तू माझी नाही काळजी घेऊ शकत, मी या भ्रष्ट जगात राहते, मला खोटं बोललं पाहिजे, मला खोटं बोलू दे, माझी क्षमा कर, असं म्हणणं आहे. तुला माहित नाही पण ती कशी आहे, तो कसा आहे, पण माझी क्षमा कर, पण मी बदलणार नाही, मी माझे विचार बदलणार नाही, मी तसंच वागणार, मी जसंच्या तसंच वागणार. म्हणजे काय? याला पश्चाताप म्हणतात नाही. तर या ठिकाणी एसावाबद्दल काय सांगितलेलं आहे? एसावासारखे ऐहिक बुद्धीचे असू नये, जगिक गोष्टीचा विचार करणारे असू नये, याकडे लक्ष द्या. एसाव एक वॉर्निंग आहे नव्या करारामध्ये. मंडळीला लिहिले इब्रू लोकांपत्र, चर्चला लिहिले. म्हणजे चर्चमध्ये एसाव असू शकतात का? हो, ऐहिक बुद्धीचे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की असंख्य लोक आज बिलीवर लोक ऐहिक बुद्धीचे आहेत, आत्मिक बुद्धीचे नाही आहेत. त्यांच्या साक्षीमध्ये ऐहिक साक्ष आहेत. शारीरिक आजार बरे झाले, जगिक गोष्टी मिळाल्या, आत्मिक आशीर्वादाचे आत्मिक साक्ष नाही आहे की दिव्य प्रगटीकरणात वाढत आहेत, प्रार्थनेतून पराक्रम मिळवत आहेत. हे नाही, फक्त जगिक गोष्टीची साक्ष, जगिकले हे होतं, ते झालं, ते दुखत होतं, ते बरं झालं, याचं असं होतं, तसं झालं, बस. त्याच्या पलीकडे जाऊच शकत नाही, गेलेलंच नाहीत आयुष्यात. ऐहिक बुद्धीची एसावासारखे फक्त एका टाइमच्या जेवणाचा विचार करतो की मला ज्येष्ठपणाचा, मला देवाच्या वचनाचा, आशीर्वादाचा काय लाभ? मी माझा जीवाचा मोबदला या गोष्टींसाठी करेन, मला त्या गोष्टी आधीच पाहिजे. हा दुसरा धडा.
की एसावाला देवाच्या गोष्टीचं महत्त्व वाटलं नाही. आज तुम्हाला दैवी गोष्टींचं महत्त्व आहे का? बायबल स्टडी चर्चचं महत्त्व वाटतं? जर नसेल तर तुम्ही ऐहिक बुद्धीच्या आत, मी तुम्हाला सांगतो, आणि म्हणून ही वॉर्निंग आहे. आणि याचा परिणाम काय झाला माहिती का? ऐहिक बुद्धीचा होता, त्याने तो निर्णय घेतला, एक टाइमचं जेवण घेतलं आणि चालता झाला. आणि परिणाम काय झाला? 17 वर्ष. तुम्हाला माहित आहे की तो त्यानंतर, कशानंतर? त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करीत असता त्याचा नकार झाला. नंतर त्याने विचार केला की आपण काय केलेलं आहे, काय बोललो आपण खुशाल आपला हक्क गमावला. इकडे बघा, इकडे लक्ष द्या, इकडे पाहून तुम्हाला काही समजणार नाही. आपण एवढा मोठा देवाचा आशीर्वाद ज्येष्ठपणाचा तुच्छ लेखला, नंतर तो शुद्धीवाला, नंतर विचार करून काय फायदा होत असतो? वेळ निघून गेली असते, नंतर पस्तावा येऊन फायदा नसतो. वचन 17, इच्छा करीत असता त्याचा नकार झाला, त्याला रिजेक्ट करण्यात आला, त्याला ते परत मिळालं नाही. त्याने जरी अश्रू आणून फार प्रयत्न केला तरी बापाचे मन वळविण्याचे त्याला साधले नाही. म्हणजे काय की त्याने नंतर विचार केला, नंतर त्याला पस्तावा झाला, तो रडला, परत बापाकडे गेला, क्षमा मागितली, त्याची चूक त्याच्या लक्षात आली, पण वेळ निघून गेलेली होती. इसाक याकोबाला आशीर्वाद देऊन मोकळा झालेला होता आणि ह्याने त्याचा आशीर्वाद कायमचा गमावलेला होता. वेळ निघून गेल्यानंतर वाईट वाटण्यात काहीच अर्थ नसतो. तेव्हा वेळ निघून गेली असते, विचार करायचा समय असतो. जाऊ दे, नंतर जाऊ दे. केअरलेस लोक, बेफिकीर. देवाचे लोक कधीच केअरलेस नसतात, बेफिकीर नसतात, ते नेहमी शुद्धीवर असतात. जे वचनात आहेत, जे देवाच्या वचनात आहेत, इथे बसून राहतो, जे देवाच्या वचनात आहेत ते कधी बेफिकीर नसतात. जाऊ दे, ते ठेवून देते, मामी सारखे तिकडे बघतात, ठेवून दे. देवाचे लोक देवाच्या वचनात असतात, ते कधी बेफिकीर नसतात, ते अविचारपणे निर्णय घेत नसतात. काय होईल ते होईल, इकडे लक्ष द्या. तर त्याचे परिणाम काय झाले? कायमचा त्याने तो आशीर्वाद गमावला. आज जर तारणाची संधी, आज जर देवाकडे वळला नाही तर काय होईल? जगी गोष्टी मिळतील, खोटं बोलून फायदा होईल, नोकरी लागल, बिझनेस होईल, काहीतरी यश मिळेल, पण आत्मिक आशीर्वाद कायमचे गमावले. मनुष्याने सर्व जग मिळवलं ना, आत्म्याचा नाश केला तर त्याला काय? जे काही कमवलं मिळवलं ते इथंच राहणार. कायमचं टिकणार काय? आपला आत्मा. मग कोणतं महत्वाचं हे आपण ठरवायचं, आणि तो ठरवण्याचा निर्णय घेण्याचा टाइम आज आहे, आत्ता आहे, जिवंत असताना जगात असतो. म्हातारं झाल्यावर मेल्यानंतर नाही, आत्ता. की मी काय करत आहे, कशासाठी मी जगत आहे, कोणत्या गोष्टीसाठी मोबदला करेल. बिझनेस आहे, काम आहे म्हणून देवासाठी वेळ नाही, सक्सेस मिळायचं, यशस्वी व्हायचंय म्हणून मुलाबाळांसाठी वेळ, कशासाठी आपण मोबदला करत? मनुष्य आपल्या जीवाचा मोबदला काय देईल? तिसरा धडा हा की जे खरोखर महत्वाचं नाही ते चुकीच्या रीतीने सुद्धा आपण मिळवू शकतो. तिसरा धडा काय? जर तुम्ही लिहित असाल, तिसरा धडा हा, इट इज इझी टू मिस्टेक ॲज एसेन्शियल दॅट विच इज रिअली नॉट. जे खरोखर महत्वाचं नाही ते चुकीने महत्वाचं वाटू शकतं. जेवण करणं चुकीचं नव्हतं, भूक लागली खरं होतं, भुकेने व्याकुळ झाला होता, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं काय होतं? त्याने हे ध्यानात ठेवणं की तो कोण आहे, ज्येष्ठ मुलगा आहे, अब्रामाला दिलेला आशीर्वादाचा, देवाच्या आशीर्वादाचा वारीस आहे, आणि ते आशीर्वाद त्याच्या थ्रू घराण्यात चालणार आहे. हे त्या एक टाइमच्या जेवणापेक्षा महत्वाचं आहे.
म्हणून जे खरोखर महत्वाचं नाही ते चुकीने महत्वाचं वाटू शकतं. जेवण त्याच्यापेक्षा महत्वाचं वाटतं का? नाही. पण ते इतकं महत्वाचं वाटलं की मी नाही खाल्लं तर मी मरून जाईल. तू मला लगेच दे, तुला काय पाहिजे ते घे, पण तू मला पटकन वाढ. बघा, भूक किंवा जगी गोष्टीची माणसाला कसं हे करू शकतो. सैताने ह्याच पॉईंटला येशू ख्रिस्तावर टेस्ट केली. जे लोक म्हणतात ना आम्हाला उपास धरवत नाही, आम्ही करत नाही, त्यांनी नीट लक्ष द्या. तो तुमचा वीक पॉईंट आहे. ते काय कौतुक नाही, ते काय घोषणाने सांगू नका. प्रभू येशूची पहिली परीक्षा सैतानाने ह्याच पॉइंटला घेतली. तू जर देवाचा पुत्र असशील तर ह्या धोंड्याच्या भाकरी कर. त्याला माहित होतं की 40 दिवस होऊन तो भुकेला झालेला आहे, तो आता व्याकुळ झालेला आहे, 40 दिवस होऊन गेलेले आहे. म्हणून पहिली टेस्ट काय घेतली? पहिलं दुसरं काहीच नाही करायला. तू जर देवाचा पुत्र असशील तर ह्या धोंड्याची भाकर कर. तुझी गरज भागव, कशाला भुकेला राहतो? तू मरून जाशील नाही खाल्लं तर. शरीराची भूक हे माणसाचा आत्मा गमवायला लावू शकते. नाही पण तुम्हाला माहित नाही बरोबर. अरे मला काय माहित नाही, तुम्हाला माहित नाही देवाचं वचन. तुम्ही समजून घ्या. आम्हाला म्हणू नका तुम्हाला माहित नाही. तुम्हाला काय माहित आहे याचा विचार करा. त्याच पॉइंटला त्याला तो नडला त्याचा. म्हणून ह्या एसावाने एक टाइमच्या जेवणासाठी, त्या वर्णासाठी आणि त्या भाकरीसाठी ज्येष्ठत्वाचा हक्क देऊन टाकला. जे महत्वाचं होतं त्याला महत्व दिलं नाही आणि जे महत्वाचं नव्हतं त्याला महत्व दिलं. आणि चौथा आणि शेवटचा धडा हा की चांगल्या गोष्टी सुद्धा आपण चुकीच्या मार्गाने मिळवू शकतो. लिहून घ्या. चांगल्या गोष्टी सुद्धा आपण चुकीच्या मार्गाने मिळवू शकतो. It is easy to grab right things the wrong way. It is easy to grab right things the wrong way. आता ज्येष्ठत्वाचा हक्क मिळावा, देवाचे सर्व आशीर्वाद मलाच मिळावेत, हे वाटणं चुकीचं नाहीये. देवाचा आशीर्वाद मलाच मिळाला पाहिजे ही इच्छा चुकीची नाहीये. पण तो आशीर्वाद घेणं ज्या रीतीने याकोबाने घेतला ही चुकीची होती. ही पद्धत चुकीची होती. ज्या रीतीने याकोबाने आपल्या भावाकडून ज्येष्ठपणाचा आशीर्वाद किंवा हक्क मिळवून घेतला ती पद्धत चुकीची होती. द मेथड वॉज रॉंग. आशीर्वाद पाहिजे, चांगली गोष्ट आहे, पण चुकीच्या रीतीने चुकीच्या मार्गाने आशीर्वाद मिळवणं हे चुकीचं आहे. आता किती जणांना सांगतो, असं उदास चेहरा करून बसू नका माझ्यासमोर प्लीज. त्याने काय केलं, याकोबाने त्याच्या भावाच्या वीक पॉइंटचा फायदा घेतला की आत्ताच संधी आहे, आत्ताच त्याच्याकडून नाहीतर मिळणार नाही. त्याचा विश्वास तिथं डगमगला. त्याला माहित होतं की तो पण इसाकाचा पुत्र आहे, तो पण आशीर्वादित घराण्यातला आहे. त्याला माहित होतं की देवाने त्याला निवडलेला आहे. रिबेकाला हे माहित होतं, म्हणून तो रिबेकाचा लाडका होता. तिने पण त्याला लहानपणापासून ती पण सांगत असे की तुला देवाने निवडलंय, तू आशीर्वादित आहे, तू हे तू ते आहे. आणि हे त्याच्या डोक्यात लहानपणापासून भरत आलेले. म्हणून त्याला वाटलं होतं की मी माझ्या भावापेक्षा मी श्रेष्ठ आहे, मी आशीर्वाद मला आहे, मग मी जर आशीर्वाद सगळे आशीर्वाद मला पाहिजे. म्हणून ही जी पद्धत होती की भाऊ भुकेला आहे आणि त्या भुकेचा तो त्याला जेवण वाढू शकला असता नाही का, तो नंतर म्हणू शकला असता जेवल्यावर की तुझा आशीर्वाद मला म्हणू शकला असता का, पण जेवणाच्या अगोदर का म्हटला, कारण त्याने गैरफायदा घेतला. म्हणजे योग्य गोष्टी आपण चुकीच्या मार्गाने मिळवू शकतो, चुकीच्या पद्धतीने मिळवू शकतो. तो नंतर म्हणलं शकला असा जेवण केल्यानंतर, तृप्त केल्यानंतर की माझी ही इच्छा आहे
पण त्याला वाटलं की नंतर जर म्हटलं तर हा ऐकणार पण हा नाही ऐकणार, मग आत्ताच फायदा करून घ्या. किती वेळेस आपण असं करतो, आत्ताच फायदा करून घ्या. आता ही चिडलेली आहे, त्या माणसाचं डोकं फिरते, हे गेलं, आत्ताच तो अडलेला आहे, आत्ताच त्याचा फायदा करून घ्या, आत्ताच त्यांना. आणि हे चुकीचं असतं. हे याकोबाने केलेलं आहे. याच्यातून शिकण्यासाठी की आपण एखाद्याच्या वीक पॉईंटचा गैरफायदा घ्यायचा नसतो. आशीर्वाद मिळायचा, एखादा जर नडलेला असतं तर आपण त्याचा त्या वीक पॉईंटचा गैरफायदा घ्यायचा नसतो. त्यांनी तो गैरफायदा घेतला, तो भुकेला असल्याचा गैरफायदा घेतला. त्याने विश्वास धरायला पाहिजे होता की तो जर आशीर्वाद येते की देव त्याला त्याचा वाटा देईल, पण त्याला वाटलं नाही, त्याला दम धरायला त्याला वेळ नव्हता. तो म्हटला की नाही आत्ताच पाहिजे. जसे काही जण होते की देवा मला आत्ताच दे. त्यांना दम धरायला वाट पाहायला वेळ नाही. इतके दिवस झाले, मग काय करू, किती दिवस विश्वास धरू, किती दिवस चल, किती दिवस प्रार्थना उपास करू. नाही, टाईम नाही, थांबायला धीर धरायला वेळ नाही. मग काय होतं, सैतान म्हणतं जाऊ दे ना, शॉर्टकट मार्ग, चुकीच्या मार्गाने घेऊन टाक. मग त्याला काय माणसं तडजोड करायला लावतो ना आपल्याला देवापासून दूर. अनेक बिलीवर देवाचे लोक असे साईड-ट्रॅक झालेले आहेत, पण अजूनही वेळ गेलेला नाही. त्या पापाची आपण कबुली करू शकतो. याकोबाने जर समजा असं केलं नसतं, या रीतीने आशीर्वाद मिळवला नसता, तर याकोबाला देवाने आशीर्वादित केलं नसतं का? तो जर देवाचा निवडलेला होता, अब्राहम, इसाक, याकोब, तर तो आशीर्वादित झाला नसता का? तुम्ही आणि मी जर चुकीचं केलं नाही तर आपण आशीर्वादित होणार नाही का? आपण लोकांसारखं खोटंच बोललं पाहिजे, खोट्याच मार्गाने चाललं तरच होईल का? नाही. हा धडा, हे महत्वाचे धडे आपल्याला येसावाकडून शिकायला मिळतात. म्हणून आपण हे येसावासारखं होऊ नये. ऐहिक बुद्धीचे, तात्पुरत्या गोष्टीचे विचार करणारे, आपण विचार करणारे पाहिजे, अविचारी, केअरलेस नाही. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.